छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्या ठिकाणी सोपी गोष्ट नाही। जिजाऊच्या गर्भामध्ये ज्या वेळेला छत्रपती होते त्यावेळेला छत्रपती गर्भात असताना त्यांच्यावरती संस्कार रुजावे म्हणून बळीभाऊ त्यांना त्या ठिकाणी रामायणाचं वाचन केलं, रामायणाचे संस्कार आपल्या गर्भावरती टाकले जिजाऊ मासाहेबांना। ज्या वेळेला जिजाऊ गरोदर होत्या त्यावेळेला जिजाऊनं सांगितलं की मला डोहाळे लागले, डोहाळे कशाचे लागले तर मला दांडपट्टा आणून द्या, मला दांडपट्टा चालवायचा, मला घोडस्वारी करायची, मला घोडा आणून द्या, मला घोड्यावरती बसायचं। आमच्या मातेला ज्या वेळेला डोहाळे लागतात तर कशाचे डोहाळे लागतात आम्हाला? मला चिचा खायला आणून द्या, द्या सोडून त्या चिचा। अहो ते राग खायला लागले, कोळशे खायला लागले, कोळशे। आता हे चुलीतले ढेपशे खाऊन त्या ठिकाणी जर डोहाळे पूर्ण करत असेल तर कसे कोळशे उत्पन्न होणार नाही? सगळा राखोंडाच बाहेर यायला लागला ना राजा। हा परिणाम कशाचा आहे? हा संस्काराचा परिणाम। थोडा अवघड वाटला असेल तुम्हाला पण हे खोटं आहे का? ह्या महिला मंडळानं त्या मातकंडावर तडाखा लावला, ते दुकानदार आता कुठे कायलाच भाऊ आहे का? माती आणते तुम्ही दुकानात? पोत पोत किती दिवस जातो तुम्हाला? पर खाणारे मुलं आहे का महिला आहे? कापसाला गेला सगळे तोंड ढवळे फटके व्हायचे, असे पदरानं पुसून घेते तोंड। बरं हे खोटं आहे का? मी तुमच्या लेकरासारखं आहे, मला फक्त खरं बोला, मंडपात बसलेलं आहे आपण। वास्तविक सत्य आहे काय त्याच्यामध्ये? काही नाही। काय संस्कार घेतोय आपण? कुठल्याही प्रकारचा संस्कार याच्यामध्ये नाही। अहो तुम्ही गरोदर असताना कधी चांगलं भजन करत चाला ना तुम्ही। अहो जन्माला येणारं लेकरू जर भजन म्हणत त्याला मला नाही आलं तर पुन्हा कीर्तन करणं सोडून देईल। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। हे बीजावर घातलेले संस्कार आहे। मी तुम्हाला आतापर्यंत सांगत होतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। जर तुम्ही असं म्हणत असाल तर हिरण्यकश्यपूच्या घरामध्ये देवाचा भक्त जन्माला आला। कोण? भक्त प्रल्हाद। मग तुम्ही म्हणाल महाराज याचं काय बीज शुद्ध होतं? त्याचं बीज शुद्ध नव्हतं राजा हो। पण ज्या वेळेला त्याचं बीज हे कयाधूच्या पोटामध्ये होतं त्यावेळेला कयाधूला संगत भेटली होती नारदाची। लक्षात आहे का? चरित्र भाग जरा तपासून पहा। नारदाची संगत भेटली होती आणि गर्भामध्ये ज्या वेळेला बीज हे हिरण्यकश्यपूचं होतं त्या बीजावरती संस्कार पडले भजनाचे। परिणाम स्वरूप त्या ठिकाणी देवाचा अग्रगण्य भक्त निर्माण झाला, त्याचं नाव भक्त प्रल्हाद। विठ्ठला शास्त्रामध्ये एवढा एक भेद नाही, चार भेद आहे शास्त्रात। चार कसा भेद आहे शास्त्रामध्ये? चार प्रकारचे भेद तुम्हाला सांगतो महाराज। हिरण्यकश्यपू आणि कयाधू यांच्या पोटी जन्माला आले देव। बीज अशुद्ध होतो पण तरी सुद्धा बालक जन्माला आला शुद्ध, फळ सुद्धा शुद्ध जन्माला आलं। परिणाम सांगितला कशाचा होता? संताची संगती। संताचे संगती आकळा श्रीपती येणे पंथी। परिणाम कशाचा? संत संगतीचा। बर या ठिकाणी अशी पद्धत आहे। एका ठिकाणी असं आहे बीजही अशुद्ध आहे आणि फळ सुद्धा अशुद्ध आहे। कोणाचं बीज अशुद्ध आहे? बीज होतं महाराज त्या ठिकाणी धृतराष्ट्राचं। त्याला भले भक्कम 100 फळं आले पण एकही कामाचं नाही। 100 कौरव निर्माण झाले पण एक तरी लाजाचं होतं का? सगळेचे सगळे फळं नाशकीय होते महाराज। मग नाशकीय असल्यामुळे एकही शिल्लक राहिले नाही, 100चे 100 मारले गेले। परिणाम बीज अशुद्ध, फळ सुद्धा अशुद्ध। इकडं पाहिलं आपण हिरण्यकश्यपूचं बीज अशुद्ध होतं, फळ मात्र शुद्ध आलं। बरोबर आहे? आता एका ठिकाणी असं आहे की बीज शुद्ध आहे, फळ अशुद्ध आहे। एका ठिकाणी असं झालं की बीज अशुद्ध आहे, फळ शुद्ध आहे। एका ठिकाणी बीजही अशुद्ध आहे, फळही अशुद्ध आहे। मग जिथं बीज शुद्ध होतं आणि फळ अशुद्ध आली असं जर कोणाचं चरित्र असेल तर ते भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे। भगवान परमात्म्याच्या वंशामध्ये 56 करोड यादव निर्माण झाले कैलास महाराज। एकही माग ठेवायच्या लायकीचं नव्हतं, कारण हे संताच्या संगतीत जाणारे नव्हते, संताचा अपमान करणारे होते। तुम्ही मागच्या वर्षी श्रीमद भागवताची कथा ऐकली ना? त्याच्यामध्ये ज्या वेळेला शेवटचा दिवस होता आपला भागवताचा, त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याचं गोलोक धामाचं गमन आपण पाहिलं। त्यावेळेला भगवान परमात्मा जातांनी आपला वंश खतम करून गेले, कारण यांनी साधू पुरुषाचा अपमान केला होता। सांब नावाचा त्या ठिकाणी पुत्र पोटाला साड्या बांधून आला होता आणि जे महात्मे चातुर्मासासाठी त्या वनामध्ये आले होते वैभव महाराज, त्या पोरांनी त्या साधूची चेष्टा करायला सुरुवात केली। बाबा ही आमची असणारी त्या ठिकाणी स्त्री आहे, ही गरोदर आहे,
ही गरोदर आहे तर हिला काय होईल. मला सांगा ते पोरगं होतं पण चेष्टा कोणाची करत होतं. साधूची चेष्टा करत होतं. तुम्हाला जमलं तर सेवा करा साधूची, नाही जमलं तर करू नका, पण साधूची निंदा करू नका. हरिजनाचे कुणा सगळं झालं तरी चालेल, तुम्ही त्यांना तुमच्या दारून विनमुख पाठवून द्या, काही एवढं होणार नाही. पण जर साधूचा अपमान करायला राजा हो तर तुमचंच नाही तुमच्या पिढीचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याचं प्रमाण म्हणजे भगवान परमात्म्याचा परिवार आहे. 56 करोड यादव त्या ठिकाणी महाराज मारूनच भगवान परमात्म्याला जावं लागलं. बीज शुद्ध होतं पण फळ मात्र अशुद्ध. मग शुद्ध फळही त्या ठिकाणी शुद्ध होती आणि बीजही शुद्ध होती. असं जर कोण होतं तर तुपाजी बाबा, आणि त्या ठिकाणी कौतुकाई माई, बीजही शुद्ध होतं आणि त्या ठिकाणी फळ भगवान बाबा जन्माला आले. बीजही शुद्ध आणि फळही शुद्ध. शुद्ध बीजा पोटी असा होता की फळ शुद्ध बीज शुद्ध. एक भेद असा होता की फळही शुद्ध बीजही शुद्ध. एक भेद असा होता की फळ अशुद्ध बीज मात्र शुद्ध. आता 4 भेद आपण पाहिले. पण एक भेद त्या ठिकाणी शास्त्रामध्ये असा आढळतो, तो म्हणजे रावणाच्या परिवारात. रावणाचं जर कुटुंब तुम्ही पाहिलं तर किती जण भाऊ. 3 जण. मोठा रावण, दुसरा कुंभ्या, तिसरा विभीषण. बरोबर आहे. हे 3 जण भावाचं कुटुंब. आता यांच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर हे जे 2 आहेत, हे 2 राक्षसी प्रवृत्तीचे मोठ्याले 2, आणि जे बारक आहे ते देवाचा प्रिय भक्त आहे. बरं असं कसं काय झालं असेल हो. कधी कधी काय होतं तुम्हाला सांगू का, आंब्याचं झाड एकच असतं, थोडं खाली एक आहे, त्याला 3 फांद्या फुटतात वर. फांदेच म्हणते त्याला. 3 फांद्या फुटल्या की 3ही फांद्याला वेगवेगळी फळं येतात आंब्याची. एकाचा आकार वेगळा असतो, एक लहान असतो, एक मोठा असतो, एक लांब असतो. असं का होतं. तसाच परिणाम झाला या रावणाच्या घरामध्ये. मग आता याचा जो परिणाम होता हा सुद्धा बीजाचा परिणाम आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज या दोघांचा बीज वेगळं याचं बीज वेगळं असं कसं काय. ते तसंच आहे. आणि याचं जर तुम्हाला शुद्धीकरण करून सांगायचं जर झालं तर तुम्हाला सांगतो, खऱ्या अर्थानं ही विश्रवाचे 3 जण आहेत. रावणाच्या बापाचं नाव काय, विश्रवा. या विश्रवाचे हे 3 जण आहेत. पण एक रामायण असं सांगतं की हा जो लहाना मुलगा आहे हा विश्रवाचा नाहीये. मग हा कोणाचा आहे, हा राजा दशरथाचा आहे. तुम्ही म्हणाल महाराज हे काय सांगायला लागले तुम्ही. जो लहाना मुलगा आहे हा दशरथ राजाचा आहे आणि वाढतो कुठं लंकेमध्ये. असं कसं काय म्हणाल तुम्ही. महाराज रामायण सगळ्यात तर पहिले पाहिलं आपण तर 110 प्रकारचे रामायण. किती 4-2 प्रकार आपल्याला फक्त माहिती आहे. आपल्याला काय माहिती, वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण, भावार्थ रामायण, आनंद रामायण, परमार्थ रामायण, नारद रामायण, एवढे रामायण आपल्याला सांगतात. पण 110 प्रकारचे रामायण आहेत. त्या एका रामायणामध्ये त्या ठिकाणी माझ्या वाचण्यात आलेल्या प्रकारे मी तो तुम्हाला शुद्ध करून सांगतो. ऐकण्याजोग काय बरं का, फक्त लक्षपूर्वक ऐका. कारण ऐकण्यासारखं आहे. तुम्हाला जर त्या ठिकाणी मी असं म्हणतोय तर कदाचित तुमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी शंका उत्पन्न झाली असेल की महाराज रामायणाचे वेगळं कसं काय सांगतायत, की विभीषण आणि राजा दशरथ यांच्यामध्ये काय त्या ठिकाणी साम्यता तुम्हाला आढळली म्हणून तुम्ही असं वर्णन करतायत. त्याचं वर्णन तुम्हाला सांगतो. रामायण खोटं आहे का, रामायणही खोटं नाही, रामायणही खरं करून दाखवतो. आणि हे त्या ठिकाणी विभीषण राजा दशरथाचे पुत्र हे पण सिद्ध करून सांगतो. कारण माझ्या वाचनात आहे तसं मी तुम्हाला सांगणार आहे. ऐका. खऱ्या अर्थानं जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर रावण ज्या वेळेला इथं उत्पन्न झाला तर मुळात रावणालाच एवढं आयुष्य प्राप्त झालं. किती आयुष्य,
हा हा, क्या बात आहे. तुम्ही पंक्तीमध्ये जेवायला जाता ना, त्या पंक्तीमध्ये श्लोक म्हणायची पद्धत आहे बघा. तुमच्याकडे म्हणतात का असं जेवण झालं? हा, विकास भाऊन सांगितलं बा. पाठ आहे का तुमच्या? ते तुमच्या कॉलेजला म्हणत असतील ना, तुमच्या मेसमध्ये नाही म्हणत का असं? आजकाल पद्धतच बदलली ना हो जेवणाची, कुठं पंक्ती राहिल्या. आम्ही मॉडर्न झालो, मॉडर्न. हातात ताट घ्यायचं आणि भिकाऱ्यासारखं लोकाय पुढे फिरायचं. टाका व्हायचं थोडंसं. किती सुंदर आपली संस्कृती. राजा मांडी मारून बसायचं आणि पोटभर जेवायचं मस्त. सगळ्यांना वाढ फिरल्याशिवाय त्या ठिकाणी कोणी परवानगी सुद्धा देत नाही. आणि परवानगी जर घ्यायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला श्लोक म्हणून परवानगी घेतो. ही आपली संस्कृती आहे. पाश्चात्याचं अनुकरण करून आपण त्या ठिकाणी आपण वाटोळं करून टाकलं आपलं स्वतःचं. काही ठेवलं नाही आपण. आपलं आहे का आपल्याकडे काही? आपलं काहीच नाही. लोक बाहेरून येत आहेत खाडेसाहेबांना, आपलं त्या ठिकाणी आकलन करतायत की ही संस्कृती आम्हाला आमच्या देशात घेऊन जायची. कधी जर वृंदावनला तुम्ही जाल तर आम्ही कराड बाबा आम्ही गेलो होतो, बरीचशी मंडळी होती आपल्या इथली. पण त्यावेळेला तिथं जात असताना ज्या वेळेला आम्ही वृंदावनाची परिक्रमा करायचो, वैभव महाराज तुम्ही पाहिलेलं असेल, आपल्या भारतीय मुली हाफ हाफ कपड्यावर त्या ठिकाणी परिक्रमा करतात. आणि परदेशातल्या असणाऱ्या महिला अंगभर साडी घालतात, इथपर्यंत त्यांचे ब्लाऊज असतात आणि रस्त्याने म्हणत चालतात, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे ओ 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 राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, राधे राधे तुम भी बोलो, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, बोले राधे राधे, राधे 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 हो, राधे राधे ओ राधे राधे, 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 राधे राधे. वृंदावनामध्ये पाश्चात्य देशातल्या असणाऱ्या मुली आपल्याकडे येऊन राधे राधे करायच्या. चित्र मी डोळ्यानं पाहायचो आणि विचार करायचो की या भगवान परमात्म्यानं इथं अवतार घेतला कशा करता? एवढे सगळे अवतारी सुधारले पाहिजे याच्या करता. किती अवघड आहे, वाईट वाटतं हो. कुठं नेऊन ठेवली आम्ही आमची संस्कृती राजा हो? काही ठेवलं नाही. जुनं ते सोनं होतं. किती घरातल्या वस्तू चांगल्या होत्या. जातं होतं, आटा होता, वरवंटा होता, उखळ होतं, मुसळ होतं, मोगरी होती, काठवट होती, सूप होतं, दुर्डी होती. काही आहे का याच्यातलं आपल्या घरात? मोगरी तरी आहे का हो? मोगरी 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 कळते तुम्हाला? तिला अशी एकच मूठ असायची आणि त्यानं काय करायचे? काय काय ठोकायचे? हा, कंस ठोकायचे, शेंगा ठोकायचे, नाही जमलं तर बायकोल बी ठोकायचं. त्याच्याकरता मोगरी. ती म्हणायची मग शेजारनी पाजारनी इकडे जाऊन, माय मेल्यानं मला मोगरी खाली आणलं. पद्धत होती. काही ठेवलं नाही आपण. ते काठवट कुठे राहील? काठवट आहे का तुमच्याकडे? होती काठवट? भाकरी करण्याचं साधन होतं ते लाकडाचं. काही ठेवलं नाही आपण. ते याच्या पाठीमागं शास्त्र होते बाबा. ज्या वेळेला पाट्यावरती आपण मसाला वाटून खायचो तर आपल्या शरीरामध्ये खनिजांची जी कमतरता होती ती त्याच्यातून पूर्ण व्हायची. कशातून? त्या पाट्यावर वंट्यामध्ये. ते बंद केलं आम्ही, ते दुसरंच आणलं. खुर खुर. व्यायामच व्हायचा पता राहिला नाही. जाते होते, जाते. त्या जात्यावरती बसली का महिला की कमरेचा व्यायाम व्हायचा. इथून कमर हलायची सगळी. आणि ती व्यायाम झाला की तिला 8-8, 10-10 लेकरं जरी झाली तर एकाही लेकराला शिजर करायचं काम पडत नव्हतं. होतं का पूर्वीच्या काळात शिजर? आज 3रा महिना लागला की बाईला पलंगावर बसवावं लागतं. आणि सासूला सांगणं पडतं, पाणी नेऊन दे सुनाला पाणी. कारण सुनाचे तेवढे पुरावेच लागताय बाबा. कारण सुनाच भेटून राहिलो. तुमच्याकडे कसं काय आहे का? आमच्याकडे ट्रक भर पोरं भरतील बा. लागलं तर एखादी खेप खाली करतो आम्ही इकडं आणून. फक्त तुम्ही हाव म्हणा. सारखं
महाराज आतापर्यंत जे पाहिलं ना आपण, जेवढी पुरुषाची गरज आहे तेवढी स्त्रीची गरज आहे. बरं मला सांगा, ह्या स्त्रिया कमी झाल्या म्हणजे मुली कमी झाल्या, या मुलीला कमी करण्याला कारणीभूत कोण आहे? आपण नाही, त्याच कारणीभूत आहे. कारण त्यांनी जर विरोध केला तर आपली मजाल आहे का? तुम्ही जरी इथं बैठकीत पंगत सांगितली, बा आम्हाला पंगत, आमची एक पंगत टाका, काय खरं सांगू तुम्हाला, कीर्तन म्हणजे ना हे रेडीमेड दुकान आहे. कीर्तनकाराचे शब्द कुठंतरी फेसोफेस बसतात. येणं जर बैठकीमध्ये पंगत सांगितली, नुसता घरून चक्कर मारून येऊ द्या, बैठकीत आल्यावर ते म्हणतो आपलं पंक्तीचं नाही जमत राव, तेवढं नाव कट करा आपलं. खाऊन काय झालं, मेळ नाही बसत, गव्हाचा मेळ नाही लागा ना. आणि मग तू इथं बसेल होता, तुला कळलं नाही का? नाही नाही नाही, ते घरी गेल्यावर कळलं ते आपल्याला. ते का आपलं एवढं पुरुष विठाला विठाला. आपले सूत्र कोणाच्या हातात आहे? त्यांच्या हातात. त्यांनी जर नाही म्हटलं तर आपली मजाल आहे. अहो, स्त्रीचा असणारा गर्भ खाली करणं ही आपली मजाल नाही, त्यांनी होकार दिला तवा आहे. खरं आहे का खोटं आहे? मला खरं सांगा माया हो, तुम्हीच तुमच्या जातीचा एवढा जर त्या ठिकाणी तिटकारा करत असेल तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती हो. त्या लेकराच्या काही अपेक्षा नसतील का जन्माला यावं म्हणून? वाटत असेल ना त्याला सुद्धा या जगाचं दर्शन झालं पाहिजे म्हणत असेल ना ते काहीतरी. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवाई. ते लेकरं म्हणत असेल ना, उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवाई. ते बाळ विनंती करत असेल म्हणून तुम्हाला विनंती आहे, तिला जन्माला येऊ द्या राजा हो, जन्माला येऊ द्या. म्हणून तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या जुन्या वस्तू आपल्या लोप पावल्या. इथून आपण बाजूला गेलो होतो महाराज, ह्या वस्तू आपल्या लोप झाल्या. आपण पाहत होतो रावणाचं आयुष्य, बरोबर आहे. 14 चौकड्या आयुष्य त्याला प्राप्त होतं. किती चौकड्या? 14 चौकड्या. चौकडी कशाला म्हणतात? 4 युगाचे काखे पोतडी. एक चौकडी 4 युगाची होती बरं का. मग त्याच्यामध्ये त्रेतायुग, सत्ययुग, द्वापारयुग आणि कलियुग, हे 4 युग मिळून त्या ठिकाणी एक चौकडी तयार होती. अशा 14 चौकड्या आयुष्य रावणाला होतं. तरी सुद्धा रावण म्हणायचं, 4 चौघ असे बसले का, कोणाची मौत झाली का, असं स्टेटसला यायचं. मग ते रावण स्टेटस पाहायचं, ते म्हणायचं कोण वारलं होय. हा, ते म्हणायचं बा हे तर आत्ता तर होतं, मग वारलं कसं काय. मला नव्हतं माहिती बाबा, पण गावातल्या सगळ्याच्या स्टेटसला असल्यामुळे मी ते पाहिलं. मग ते रावण म्हणायचं, राव हे लोक मरायला लागले, आपलं बी असंच होईल का बरं? रावण विचारायचं. ते बाकीचे म्हणले बाबा आता हे सगळं जे माहिती हे ब्रह्मदेवाला माहिती. ते लगेच ब्रह्मदेवाला फोन करायचं, हे ब्रह्म्या घरी. लगेच ब्रह्मदेव पळत यायचे. कुठं? लंकेमध्ये रावणाच्या लंकेत ब्रह्मदेव आला की ब्रह्मदेवाला त्यानं विचारायचं, का मी मरील का बरं? ब्रह्मदेव म्हणला, राजा मला सुद्धा मरण नाही, तुझं काय घेऊन बसला तू? मला सुद्धा मरावं लागतंय, मी जगाला जरी तयार करत असलो तरी मलाही मरण नाही, तुला कसं काय चुकेल? बरं मग त्यानं सांगितलं, मरण तर आहेच आहे, मान्य आहे मला, पण नेमकं माझं मरण कशा नाही हे सांगता येईल का तुला? त्यानं सांगितलं, तुझं जे मरण आहे, सूर्यवंशामध्ये दशरथ नावाचा राजा जन्माला येणार आहे अयोध्येमध्ये. तो अयोध्येचा राजा असणार आहे. त्या राजाला 3 राण्या असणार आहे आणि त्या 3 राण्याला 4 पुत्र होतील. त्याच्यातला जो मोठा पुत्र आहे त्याचं नाव राम. तो राम जन्माला आला की त्याच्या हाताने तुझं मरण आहे. लगेच रावणानं तातडीची बैठक बोलवली. लगेच जसं जरांगे पाटील आज वाशीत गेले, सरकारनं कशी बैठक घेतली सकाळी 4ला. सरकारला म्हणा तुम्हीच काय 4ला शपथा घेऊ शकत्या, जरांगी जेव्हा वाशीत येते ना तर त्यावेळेला तुम्हाला 4 वाजेलाच निर्णय घ्यावा लागेल. याला जरांगी पाटील म्हणतात. विठाला विठाला. या वर्षीचं वर्ष ऐतिहासिक आहे. प्रभू रामचंद्र सुद्धा याच वर्षामध्ये मंदिरामध्ये स्थापन झाले आणि मनोज पाटलानं पुकारलेला एल्गार सुद्धा याच वर्षामध्ये सरकारला मान्य करावा लागला. बरोबर आहे की नाही? मला सांगा, मागणी रास्त होती
चुकीची नव्हती, अन्यायाच्या बाजूने नव्हती, न्याय व्यवस्थेमध्ये प्रविष्ट होणारी त्या ठिकाणी व्यवस्था होती. मला खाडे साहेबांनी बोलले म्हणून मी विषयावर आलो बरं का. माझा विषय तो नाही आहे. खाडे साहेबांनी सांगितलं महाराज ऐतिहासिक निर्णय, त्याचं तर आपल्याला स्वागत करावं लागेल. म्हणून खऱ्या अर्थानं ज्या ज्या लोकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता, खरं तर सगळ्यात पहिले धन्यवाद त्यांना द्यायचे आपल्याला. खूप खूप धन्यवाद आहे त्या लोकांना की तुम्ही हा लढा उभा केला आणि त्या लढ्याला यश प्राप्त झालंय. मनोज पाटलाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. एखाद्या नेत्यानं याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये फक्त, कारण आता पद्धतच अशी झाली की हे श्रेय मला भेटलं पाहिजे. तर ह्या भरपूर पद्धती सुरू झाल्या. विषय आपला तिकडं नाही. रावणानं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला विचारलं की माझा मृत्यू रामाच्या हाताने, बरोबर आहे? हा, राम कोणापासून होणार आहे? राजा दशरथापासून. 5 मिनिटच कीर्तन आहे बरं का आपलं, फक्त लक्ष देऊ नका. राम जर दशरथ राजापासून जन्माला येणार आहे, मग दशरथ राजाचं लग्न कोणासोबत होणार आहे? कौशल्य सोबत होणार आहे. मग एक काम करून आपण कौशल्यचं राजा दशरथाचं लग्नच होऊ देऊ नये. लग्न तर मोडून टाकायचं. कोण म्हणलं लग्न मोडणार? कोण? याचा अर्थ आज बी त्याच्यात वंशातले बरेचसे जिवंत आहे. कारण बरेच जणांचे लग्न मोडले जाते, म्हणजे याचा अर्थ असा होतो की रावणाच्या जातीचे बरेच अजून, बरोबर आहे? मग सांगितलं महाराजांचं लग्नच होऊ द्यायचं नाही. रावणानं त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि सांगितलं जा कौशल्यला पकडून आणा, तिला एका पेटीमध्ये बंद करा, 7 समुद्राच्या पलीकडे फेकून द्या. गेले महाराज लोक. गेल्याच्या नंतर कौशल्यला धरलं, एका पेटीत टाकलं बाबा, 7 समुद्राच्या पलीकडे नेऊन फेकलं. मग आली राजा दशरथावर पाळी. राजा दशरथाकडे गेले. सुमंत प्रधान आणि राजा दशरथ 2 जण फेरफटका मारायला चालले होते. त्या सैनिकांनी दोघांना पकडलं, त्यांना एका पेटीत बंद केलं आणि पेटी शरयू नदीच्या कडेला त्या ठिकाणी खोल गड्डा केला आणि त्या गड्ड्यात पुरून टाकली. लागलं रावण हसायला. लगेच ब्रह्मदेवाला बोलवलं. ए ब्रह्म्या, म्हणले काय झालं? अरे ना रहेगा बास ना बजेगी बासुरी, मी आता मरणारच नाही. म्हणले कसं काय? रावणच उग्र होतो. अरे दोघांचं लग्नाचा विषय सोडा, 2 जणच राहिले, नाही तर राम जन्माला येईल कसा, मी मरणार तरी कसा? त्यावेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं रावणी आता डोक्यात पाणी झालं. म्हणले कसं काय? तू माझ्याकडे ज्या वेळेला आला त्यावेळेला खाली अयोध्या नगरीवर एवढा पाणी पडला की त्या पाण्याचा परिणाम त्या नदीला पूर आला. त्या नदीला पूर आल्याच्या नंतर नदीच्या दोन्ही थडा चाटल्याच्या नंतर जी पेटी दशरथ राजाची खाली ठेवली होती तिथपर्यंत माती वाहून गेली. ती पेटी उघडी पडली, पाण्यावर तरंगत समुद्रात गेली. आता जिथं पहिली पेटी फेकली होती तिथंच ही पेटी त्या ठिकाणी समुद्राच्या पाण्यानं बेटावर जाऊन थांबली. तिथं गेल्याच्या नंतर एका दगडाला जोराची आदळल्यामुळे पेटी फुटली आणि सुमंत प्रधान आणि राजा दशरथ 2 जण बाहेर आले. त्या बेटावर फेरफटका मारत असताना दुसरी पेटी अजून आपल्याच पेटीसारखी कुणाची म्हणून उघडून बघितली तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कौशल्य होती. सुमंत प्रधानाच्या साक्षीनं राजा दशरथ आणि कौशल्याचा विवाह झाला. तो डोक्यात पाणी. विठाला विठाला जणांचं लग्न लागलं. रावणाला पुन्हा चिंता झाली. कशाची? आता यांचं जर लग्न लागलं तर याचा अर्थ असा होणार की दोघांच्या संसारामध्ये राम जन्माला येणार. आता राम जन्माला येणार, मग काय करावं? पुन्हा मिटिंग घेतली रावणानं आणि मिटिंग घेतल्याच्या नंतर रावणानं सांगितलं आता यांचं लग्न झालंच, हरकत नाही, पण मायावी रूपानं त्या ठिकाणी रावण त्यांच्या जवळ आला आणि स्वतःच्या मायेनं रावणानं राजा दशरथाचं बिजांड कोश काढून घेतलं. बिजांड कोश काढल्याच्या नंतर त्याला एका बाटलीमध्ये बंद केलं बाबा, आणि बंद करून ती बाटली रावण घरी घेऊन गेला. आपल्या आईला सांगितलं कैकशीला, आई ही बाटली आहे, तुझ्याकडे ठेवायला देतो, मी कधीतरी मागेल तुला, मला वापस दे. आता ते म्हातारा माणूस, म्हातारी काही चैन राहत नाही. म्हातारी म्हणली करे वो बाटली कशाची? ती म्हणलं दे ठेवून, तुला काय करायचंय? मी तुला ठेवायला सांगितली ना, दे ठेव. म्हातारी म्हणली पण हाय कशाची ते तर सांग मला. ते म्हणलं पोटदुखाचं औषध आहे, ते ठेव. म्हातारीने दिली ठेवून. जास्त दिवस गेली नाही बुवा, पण झालं असं 2, 4, 8 दिवस गेले, काही महिने त्या ठिकाणी लोटल्याच्या नंतर म्हातारीचं रात्रीलाच पोट दुखायला लागलं. म्हातारी गडबडात लोळायला लागली. काय करावं आता? या वेळेला वैद्य येणार नाही, प्रहर रात्रीचा आहे. म्हातारीच्या लक्षात आलं मोठ्या पोरानं आपल्याकडे एक बाटली आणून दिली होती आणि काय सांगितलं होतं? पोट दुखाची बाटली आहे. म्हातारीने ती बाटली घेतली आणि 1 झाकण घ्यावं, 2 झाकण घ्यावं. बाटली घेण्याची पद्धत आहे. काय केलं? सुमार नाही हो, अख्ख्या बाटल्या घेतात. काय केलं? कशाच्या? दारूच्या कुठं म्हणलो मी? तुमच्याकडे कोणी पितच नाही ना? पितात का इकडे? हा, अजिबात नाही का?
घेऊ का वास या गायच्या तोंडात घेऊ? बरं आहे बा. तुम्हाला असं वाटू देऊ नका दारोड्याला काही कळत नाही. दारोड्याला संसाराचा नाश होतो तोपर्यंत लक्षात असतं बरं का. परंतु मोहाच्या जाळ्यात पडताना नाश लक्षात येत नाही, जेव्हा नाश लक्षात येतो तेव्हा बाहेर पडता येत नाही. हे दारूचं तत्व आहे. दारोडे कमी नाही आहे, बुद्धिवान आहे आपल्यापेक्षा. एका दारोड्यानं रात्री 2:30 वाजता उतरली त्याची घरी गेलं. ते बायकोला म्हणे घर उघड. बायको म्हणे मी घर उघडत नाही. ते म्हणलं काहून नाही उघडत? म्हणले 2:30 वाजले तुम्ही कुठं होते? ते म्हणून मी कुठं आहे असेल माझ्या बाप्पाचं घरी, माझ्या बापाच पितोय, बापाच थोडी पितो तू मग घर उघड. ते म्हणले अजिबात उघडत नाही. ते म्हणला मी माझ्या जीवाचं काही करील. ती म्हणे तुला काय करायचं ते कर. बाहेरच विहीर होती, त्यानं असा दगड उचलला बा, विहिरीमध्ये नेऊन फेकला. तिनं म्हणलं बाय माय 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 या मेल्यानं जे करायचं ते केलं. पळतच आली ती. तोपर्यंत हे दाराच्या आडीला असं लपलो. ती विहीर इकडे गेली, ह्यो आतमध्ये घुसला, दार घेतलं लावून. तिनं पाहिलं यानं तर दगड फेकला खाली ना, हा आतमध्ये घुसला. ती म्हणली घर उघडा. आता तो मधून आणि ही बाहेरून. ते म्हणलं नाही उघडत. ती म्हणली घर उघडा. तो म्हणला नाही उघडत. म्हणले गावातले लोक जमा करील आणि तुमची सगळ्या गावात इज्जत घालील. तो म्हणला करच तू लोक जमा. त्या लोकांना मीच विचारील ही रात्री 2:30 वाजता कुठे गेली होती. दारुडे आपले दारुडे आपल्या पक्षाला रे. म्हातारीनं अख्खी बाटलीत पिऊन घेतली बाबा. गणेश दादा बाटली सगळी टाकून घेतली म्हातारीने. मला खरं सांगा ते पोटदुखाचं औषध होतं का? काय होतं ते? ते बीज होतं, बीज. ते बीज त्या आईनं पिल्याच्या नंतर त्या आईच्या गर्भाशयामध्ये त्या ठिकाणी बाळाची उत्पत्ती झाली. आणि ज्या वेळेला ते बाळ निर्माण झालं ते बीज राजा दशरथाचं होतं. मग आता तुम्ही म्हणाल राजा दशरथाचं जर बीज होतं, मग इकडं राजा दशरथाला जी 4 मुलं झाली ती कशाची? तर तुम्ही रामायण ऐकलं असेल. त्या रामायणामध्ये असं सांगितलेलं आहे की राजा दशरथाला अनेक वर्षापर्यंत एकही संतान प्राप्त होत नव्हतं. म्हणून वशिष्ठ जिकडे गेले आणि वशिष्ठांना विचारलं संतान होत नाही काय करावं? त्यांना सांगितलं पुत्र कामेष्टी शुभ यज्ञ करावा. पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करावा लागेल. म्हणून 4 मुलं जी राजा दशरथाला झाली ती यज्ञाच्या प्रसादापासून उत्पन्न झाली. कारण 4 पिंड त्या ठिकाणी मिळाले होते. 3 पिंड 3 राण्याला दिले होते आणि 1 पिंड घारीनं उचलला होता. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो शेविला, अंजनीच्या तपासाठी. मला सांगा राजा दशरथाचे होते का हे? नाही. ते यज्ञ देवता प्रसन्न होऊन यज्ञेनं दिलेला तो प्रसाद होता. त्याच्यापासून ही 4 मुलं तयार झाली. पण राजा दशरथाच्या बीजापासून जो मुलगा तयार झाला तो बिभीषण तयार झाला. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ओ बाबा रखुमाई रखुमाई ओ रखुमाई बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. वेळ आपली संपुष्टात आली. 5 मिनिटं तुमचे जास्त घेतल्या गेले. काही कोणाला याच्याबद्दल शंका नाही ना? का घेतले, कशाबद्दल घेतले? काही बोर तर नाही झाले ना तुम्ही? चालू द्यायचं माझं. हां, मला अशी वॉर्निंग होती सक्त. जर समजा 8:30ला सुरुवात झाला असेल तर 10:30ला बंद करणे, 8:15ला सुरुवात झाली तर 10:15ला बंद करणे, आणि 9:45ला जर सुरुवात झाली तर 10:45ला 11:45ला बंद करणे. कोण येतो असं? हां, कोण येतो असं? तुमचा रोष संयोजकावर आहे का? आता ज्यांनी बोलवलं त्यांच्या आज्ञेनुसार काम करावं लागेल ना. कारण ज्यांची खावी पोळी त्यांचीच वाजवावी टाळी, त्यांच्या नावाची टाळी वाजवावी लागेल ना आपल्याला.
या ठिकाणी 5 मिनिटं तुमची शिल्लक घेतली, अजून काही घ्यायचा का वेळ? 5 मिनिटं घ्यायचा. महाराज जसं बीज आहे त्या बीजाप्रमाणे त्या ठिकाणी फळं उत्पन्न होतात, आपण तेच पाहत होतो. एकच चरण झालं आपलं. खरं तर अजून एवढाच वेळ आपल्याला 3 टायमानं पाहिजे होता. मग दुसरं चरण झालं असतं, तिसरंही चरण झालं असतं, चौथंही झालं असतं. म्हणजे चालू द्या म्हणा 4 लोक आणि काकडाच करून जातो मी आता घरी. बऱ्याच वेळेला असं होतं, हरकत नाही. महाराज बीज शुद्ध होतं त्या ठिकाणी तुपाजी बाबाचं आणि आमच्या कौतुकामाईचं. त्या बीजाचा परिणाम भगवान बाबा जन्माला आले. बीज होतं महाराज तोलाजी बाबाचं आणि पोट होतं त्या ठिकाणी राहीमाईचं, म्हणून आमचे वामन भाऊ जन्माला आले. हा बीजाचा परिणाम आहे. खऱ्या अर्थानं तुकोबरायानं हे वर्णन करताना संताच्याच माध्यमातून केलं. अहो जेवढेही संत निर्माण झाले ही सोपी गोष्ट नाही. असं म्हणतात की हे या जन्माचं पुण्य नव्हतं किंवा वाडवडिलाचं नव्हतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नामदेवराय वर्णन करतात हे या जन्मातलं नव्हतंच, हे अनेक जन्माचं आहे. तुम्ही कीर्तनाला आले, तुम्हाला असं वाटत असेल हे या जन्मातलं नाही. भाग्योदयन बहुजन्म समरजितेन सतसंगम मम च लभते पुरुषो यदा वै. अनेक जन्माचं भाग्य ज्या वेळेला उदयाला येत असतं त्यावेळेला संताची संगती घडत असते. खरं तर आपण भाग्यवान आहात. आळंदीसारख्या क्षेत्रावरती कंडारीकरांचा सप्ताह व्हावा. माझ्या आयुष्यातलं पहिलं गाव आहे महाराष्ट्रातलं की माऊली ज्ञानोबरायाच्या गाभाऱ्यामध्ये सप्ताह करणारे लोक आहे. राजा होतो संताचं सानिध्य एवढ्या जवळून प्राप्त होणं कोणालाही शक्य नाही, कोणालाही शक्य नाही. तुमच्या गावात कीर्तनाची सेवा आहे म्हणून नाही. मागच्या वर्षी मी कथाही केली तुमच्याकडे, त्याच्यात काही अपवाद नाही. महाराष्ट्रभर फिरत असतो आम्ही, अनेक प्रकारची गावं आहे, पण एवढा जुनाट सप्ताह त्या ठिकाणी नाही, एवढे पारमार्थिक लोक नाही. थोडे काही अपवाद जर आपण बाजूला केले, तुम्हाला खरंच सांगतो गाव किती चांगलं जरी असलं, गाव पीक किती बी चांगलं असू द्या, ऊस कसाही असू द्या, ऊसामध्ये काहीच निघत असतो. गहू किती चांगला असला तर गावामध्ये जव तरी होतच असतात. किती चांगलं दळण करा, खडे त्याच्यात राहतच असतात. खड्याचा विचार करायचा नाही. छत्रपती शिवराय ज्या वेळेला स्वराज्य निर्माण करत होते का छत्रपतीला विरोध नव्हता. अहो आज ज्या ऐतिहासिक गोष्टीचा निर्णय लागला, जरांगी पाटलाच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या. काही काही लोकांचे स्टेटस चेक करा तुम्ही, याच्या मागे याचं श्रेय होतं त्याचं श्रेय होतं. हे कुभांडी लोक आहेत. पाठीमागे याच्या मागे उकरून काढणारे, उकीर काढणारे लोक म्हणतो आपण त्याला. आणि उकीर काढणारे कोण राहत असतात? उंदर. खात नाहीच पण दुसऱ्याला खाऊ देत. असे बरेच आहे. छत्रपतीच्या काळामध्ये हे नव्हते का? होते राजा. त्यांच्या अडचणी छत्रपतीला सगळ्यात अगोदर त्या पार कराव्या लागल्या. घरच्या लोकांसोबत छत्रपतीला लढाई करावी लागली पहिले, आणि नंतर त्या ठिकाणी 4 शायांना विरोध करावा लागला. सोपं होतं का हे? महाराज छाती इतका असणारा छत्रपती आणि 1.5 पट असणारा त्या ठिकाणी अफजल खान उभ्या फाडला छत्रपतीनं. कशाच्या जोरावर? महाराज हे फक्त त्या ठिकाणी असणार आहे संकल्पाच्या जोरावर. महाराज निश्चयाचे बळ. आणि तू का म्हणे? हा निश्चय मनामध्ये होता की मला स्वराज्य उभं करायचे. कशासाठी हो? आमची माय बहीण या ठिकाणी मंडपामध्ये बसली ना, हे जर उपकार कोणाचे असतील तर छत्रपती शिवरायांचे उपकार आहे. जर छत्रपती जन्माला आले नसते राजा हो, तर हे स्वराज्य आपल्याला पाहायला भेटलं नसतं. परवानगी घ्यावी लागली असती. परवानगी कोणाची? जो आमच्याकडे राज करत असतात त्याची. त्याला म्हणावं लागलं असतं, हुजूर सप्ताह करना है, परवानगी चाहिए थी. ये सप्ताह क्या होता है भाई? त्यानं म्हणलं असतं. वो भजन होता है, हाँ वो टुड़ुम टुड़ुम ढुमडुम ढुमडुम बजाते वही. नहीं नहीं नहीं, इनको हम परवानगी नहीं देते. क्यों? तुम खलपट्टे रात भर ऐसे बोलते रहोगे और सवेरे हमारे मौला को नींद नहीं, जाग नहीं आएगी और हमारी नमाज अदा नहीं हो पाएगी. असं त्यानं म्हणलं असतं. आज म्हणायची गरज आहे का? म्हणायची गरज नाही. कोणाचे उपकार आहे? छत्रपतीचे उपकार आहे. मग छत्रपतीचे उपकार आहे, याच्या पाठीमागं कोणाचे तरी अजून उपकार असतील. ते कोणाचे? माझ्या जिजाऊचे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. टाळी वाजून तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप
महाराज जिजाऊच्या उपकारामुळे खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र उभा राहिला आणि नुसता महाराष्ट्राने उभा राहिला, या महाराष्ट्राची धग दिल्लीपर्यंत गेली आणि त्याचे पडसाद या वर्षाला उमटले म्हणून रामभूमीमध्ये प्रभू रामलल्ला त्या ठिकाणी 500 वर्षापासून प्रतीक्षित होते, या वर्षी मंदिरामध्ये विराजमान झाले. गौरवाची गोष्ट आहे. टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी. आतापर्यंत सगळेजण म्हणत होतो बनाएंगे मंदिर, अभी बन गया है मंदिर. आता काय म्हणायची वेळ आली, फक्त एकच, हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, जय श्री राम बोलेगा, श्री राम बोलेगा. सियावर रामचंद्र भगवान की, उमापति महादेव की, बजरंग बली की, ज्ञानेश्वर राजमाली अमृताची वाणी देह देवाचे, हे घरणी यथामती यथा अवकाश अभंगावरती बोलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. बोलत असताना चुकीचे शब्द जर त्या ठिकाणी वाणीतून आले असतील तर माझ्या वाणीचा दोष. त्या ठिकाणी निश्चितच जे चांगला असेल गुरुजीचा प्रसाद तुमच्यापर्यंत देण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील रथी महारथी या ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यांच्या चरणावरती त्या ठिकाणी नतमस्तक होतो. तुम्ही 2 तास अतिशय शांत पद्धतीमध्ये या ठिकाणी कीर्तन श्रवण केलं म्हणून तुम्हालाही धन्यवाद. माऊली अतिशय गोड त्या ठिकाणी साऊंड तुम्ही लावलात. मला असं वाटतं माराष्ट्रामध्ये फक्त चैतन्याचंच नाव आहे, तुम्ही चैतन्याच्या एक पुढची आम्हाला भेटली, कारण असं वाटलं होतं कंडारीमध्ये काहीतरी कमी पडत. माऊलीला त्या ठिकाणी आम्हाला थोडीच थोडं साऊंड दिला, त्याबद्दल माऊलीची सुद्धा खूप खूप. इथल्यानं 4-2 हजार कमी झाले ते घेता का? 10 मिनिटं वाढीचं काही वाढवलं पाहिजे याची मला अतिशय गोड सेवा या ठिकाणी झाली. खाडे साहेबाचा मला सकाळी फोन झाला. खाडे साहेब म्हणजे महाराज आज सुट्टी काढून उपस्थित होते, त्यांना धन्यवाद देतो. ज्ञात अज्ञात असणारी सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि पुनश्च एकदा माझ्या वाणीतून जर काही चुकीचं आलं असेल, कोणाला राग आला असेल, राग नाही आला ना? नाही आला? आला बी तर काय करणार, काही करू शकत नाही, त्याला इलाज नाही. लहान लेकरं कीर्तन का याच्या मुखात कोणी जात नाही. तुम्ही लहान लेकराला अडवून एका कीर्तनामध्ये म्हणलंय खाली पैसे तुम्हाला चालू कीर्तनात उठून उभं राहिलं, मला म्हणजे त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी अतिशय शांतप्रिय पद्धतीमध्ये हा कार्यक्रम पूर्ण होतील नेला म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. माझ्यासोबत आलेले संतोष महाराज कानोबा तात्या, आमचे